70 लाख पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये जी तुमची पेन्शन बँकेत येणार आहे तर तुमची पेन्शन आता वाढवून येणार आहे। सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आला आहे। परंतु फक्त या 5 प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढवून येण्यात असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे तुमची पेन्शन नेमकं किती वाढवण्यात आल्या याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही राज्य सरकारची कोणती पेन्शन घेत असाल तर नेमकं सरकारच्या माध्यमातून तुमची पेन्शन येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये किती वाढवून येणार आहे बघा। पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांची पेन्शन वाढीबाबत सर्वात मोठा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे। गेले 10 वर्षापासून जी पेन्शनधारकांची मागणी होती तर ती मागणीबद्दल या ठिकाणी 6 मागण्या आज राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात या ठिकाणी आल्या आहेत। त्यामुळे तुम्ही जर राज्य सरकारच्या माध्यमातून कोणती जर सरकारी पेन्शन त्या ठिकाणी घेत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे। स्टेट बँकेमध्ये तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे त्यांनी या ठिकाणी आता दिलेली आहेत। त्यामधील पहिला प्रश्न असा होता, पेन्शनधारकांच्या 6 मागण्या तुम्ही कधी पूर्ण करणार आहात यावर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे। त्यामधील पहिली मागणी अशी होती की पेन्शनधारकांना वयोमानानुसार येणारा अशक्तपणा असेल, त्या ठिकाणी गुडघेदुखी असेल, डोकेदुखी असेल, अशा प्रकारचे जे आजारपण आहे तर ते वयाच्या 60 नंतर सुरू होतात। तर याबाबत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पेन्शनधारकांना एक ठराविक निधी द्यावा असं सुद्धा या ठिकाणी मागणी होती। त्या पैशातून पेन्शनधारक त्यांचा दवाखाना व्यवस्थित मोफतपणे करू शकतील। या प्रश्नांचे उत्तर सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आणि हा जो निधी आहे तर हा निधी मंजूर सुद्धा करण्यासाठी 9,500 कोटी रुपये सुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत बघा। त्यानंतर दुसरा प्रश्न त्या ठिकाणी काय विचारण्यात आला आणि तुमची पेन्शन नेमकं किती वाढवण्यात आल्या बघा। आता बघा या ठिकाणी गेले 10 वर्षापासून अगदी 1 रुपया पण पेन्शनधारकांची पेन्शन वाढवली नाही। त्यामुळे तुमचे केंद्रात पण भाजपचे सरकार आहे म्हणजेच मोदी सरकार आहे, भाजपचे सरकार आहे आणि राज्यात पण या ठिकाणी भाजपचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं तुमचं सरकार आहे। त्यामुळे पेन्शनधारकांची पेन्शन तुम्ही वाढवून द्यावी या मागणीचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता मागवल्याचं सांगितलंय। पुढील 1 ते 2 दिवसामध्ये हा निधी आमच्या तिजोरीमध्ये येईल आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येकाची वेगवेगळी त्या ठिकाणी पेन्शन ही वाढवण्यात येईल। म्हणजे वर्ग 1 चे अधिकारी, वर्ग 2 चे रिटायरमेंट अधिकारी, वर्ग 3 चे रिटायरमेंट अधिकारी, वर्ग 4 चे अधिकारी, तसेच वर्ग 1, 2, 3, 4 जे रिटायरमेंट पेन्शनधारक आहेत त्यांची पेन्शन वाढवण्याबाबत सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। प्रत्येकाची पेन्शन किती वाढवून मिळणार आहे हे सुद्धा सांगितलं आहे। त्यामुळे पेन्शनधारक मित्रांनो, तुमची पेन्शन आता येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये किती वाढवून येईल याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी एक परिपत्रक काढून अर्थ विभागाला आता दिला आहे आणि त्या पत्रकामध्ये स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे की तुमची पेन्शन आता किती वाढणार आहे बघा। सर्व पेन्शनधारकांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे तुमची पेन्शन आता किती वाढून येणार आहे, मग किती हजार रुपयांनी पेन्शन तुमची वाढवण्यात आल्या याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेण्याचा प्रयत्न करूया। त्यामुळे पेन्शनधारक मित्रांनो, तुम्ही जर पेन्शन वाढण्याची वाट बघत असाल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी तुमची पेन्शन किती वाढवण्यात आल्या याबद्दलचा खास रिपोर्ट आता दिला आहे बघा। आता झालेल्या बैठकीमध्ये आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। आता या ठिकाणी झालेल्या एका बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय पेन्शनधारकांसाठी या ठिकाणी सरकारने घेतला आहे। यामध्ये 4 प्रकारच्या पेन्शनधारकांची वाढ करण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। गेले 10 वर्षात पेन्शनमध्ये वाढ त्या ठिकाणी झालेली नव्हती। त्यामुळे पेन्शनधारकांच्या मागण्या होत्या की सुधारित पेन्शन वाढ करण्यात यावी
अशी मागणी अनेक पेन्शनधारकांनी त्या ठिकाणी केली होती। त्यामुळे पेन्शन वाढीबाबत या ठिकाणी आज एक मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। आजच याचे परिपत्रक देखील काढले आहे, ज्यामध्ये आता सरकारी पेन्शनधारक जे असतील तसेच ज्येष्ठ नागरिक अशा 4 प्रकारच्या वेगवेगळ्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्यात येणारे परिपत्रक आज काढले आहे। त्यामध्ये स्पष्टपणे आता लिहिलेलं आहे की कोणत्या 4 प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन यामध्ये वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे आता यामध्ये सर्वांनी बघायचं आहे, हे जे परिपत्रक आता सरकारने काढलेलं आहे तर ते सविस्तर परिपत्रक तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुमची पेन्शन या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये किती वाढणार आहे हे लक्षात येणार नाही। त्यामुळे या ठिकाणी बघा तुमची पेन्शन आता किती हजार रुपयांनी वाढ करण्यात आल्या। या परिपत्रकात सरकारच्या नेमकं पेन्शन किती वाढ करण्याचं बोललं गेलंय याची सविस्तर डिटेल्स माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये आता पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व आता या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता आलेली आहे। यामध्ये आता पेन्शनधारक असे पण आहेत ज्यांना पेन्शन त्यांच्या खर्चासाठी पुरत नाही आहे, कारण खर्च आजकाल वाढलेले आहे। आजकाल महागाई सुद्धा किती वाढलेली आहे तुम्ही सुद्धा पाहता आहे। हे सर्व लक्षात घेता मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे या ठिकाणी घोषणा केल्या। आज याचे परिपत्रक सुद्धा या ठिकाणी काढण्यात आले आहे। तर बघा यामध्ये तुमची पेन्शन किती आहे आणि किती हजार रुपयांनी वाढवून मिळणार आहे या बघा। आता अजून एक पेन्शनधारकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आल्या, ती म्हणजे पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये मोठा बदल आता होणार आहे। कारण केंद्र सरकार आता पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत स्वतः त्या ठिकाणी पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे आता केंद्र सरकारने मुख्यमंत्र्यांना यावेळी धारेवर धरले की पेन्शन तुम्ही आता या ठिकाणी का वाढवून देत नाही, अशा प्रकारे आता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले। त्यामुळे अनेक पेन्शनधारकांच्या मागण्या आता या ठिकाणी पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येत आहे। कालच्या परिपत्रकात कोणाकोणाची पेन्शन किती वाढवण्यात आल्या हे सर्व डिटेल्समध्ये या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही माध्यमातून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे। मग कोणकोणत्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे आणि ती पेन्शन किती हजार रुपयांनी तुम्हाला वाढ केली जाणार आहे आणि ती पेन्शन कोणत्या तारखेपासून तुम्हाला वाढ करून बँकेमध्ये येणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत हे पण नक्की तुम्ही बघायचं आहे। तर बघा, तसेच तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढवून आल्या याच्या परिपत्रकात नेमकं काय सांगण्यात आलंय याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तर तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर आनंदाची बातमी खास आता तुमच्यासाठी आली आहे। कारण या नवीन आलेल्या परिपत्रकामध्ये वेगवेगळ्या 4 ते 5 प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आले। यामध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला किती टक्के पेन्शन तुमची वाढ करण्यात आल्या सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुमची पेन्शन जी आहे ती म्हणजे येत्या 30 तारखेला पेन्शन वाढ करण्यात येणार आहे। म्हणजे बघा 30 तारखेला पेन्शन वाढ करण्यात येणार आहे। तर आता परिपत्रकामध्ये काय नेमकं सांगितलंय, कोणत्या 4 प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात आल्या याबाबत आता पत्रकार त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना विचारल्यानंतर राज्यातील सरकारी पेन्शनधारकांची पेन्शन वाढीबाबत तुमचा नेमका विचार काय यावर मुख्यमंत्र्यांनी सरळ सांगून टाकले आहे की येणाऱ्या 30 तारखेपासून पेन्शनमध्ये वाढ करण्यात येईल। या 4 प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वांनी आता जाणून घेऊया की त्या ठिकाणी तुमची पेन्शन नक्की किती हजार रुपयांनी वाढ करण्यात आल्या। बघा मित्रांनो, तुम्ही कोणत्याही माध्यमातून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आता महत्त्वाचा असणार आहे। महत्त्वाचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आलेला आहे। महाराष्ट्र राज्य पत्रित अधिकारी महासंघ या संघटनेने पेन्शन वाढीबाबत आता खूप मोठा समावेश या ठिकाणी असणार आहे। या संघटनेचे कार्य महत्त्वाचे आहे। याबाबत 2 दिवसाच्या पाठीमागे अत्यंत महत्त्वाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेली होती। या बैठकीमध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा सुद्धा पेन्शन वाढीबाबत करण्यात आली होती। आता कोणाची पेन्शन किती वाढ करण्यात आल्या बघा। 100 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या 100 निवृत्ती वेतनात त्या ठिकाणी 100% वाढ करण्यात आल्या।
त्यानंतर 95 ते 100 वर्ष असणाऱ्या 50% निवृत्ती वेतन त्या ठिकाणी वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे। 90 ते 95 वर्ष असणाऱ्या व्यक्तींची 40% पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। 95 ते 90 वर्ष असणाऱ्या नागरिकांचा पेन्शनधारकांची 30% वाढ करण्यात येणार आहे। 80 ते 85 वर्ष असणाऱ्या त्या ठिकाणी पेन्शनधारकांची 20% पेन्शनमध्ये वाढ करण्यात येऊ शकते। 70 ते 80 वर्ष त्या ठिकाणी असणारे वय 15% वेतन वाढ त्या ठिकाणी पेन्शन वाढ त्या ठिकाणी होऊ शकते। 60 ते 70 वय असणाऱ्या नागरिकांना 10% पेन्शन वाढ त्या ठिकाणी होऊ शकते। बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा ठरलेल्या पेन्शन प्रश्नावर आता तोडगा मिळणार असल्याचं पाहायला मिळतंय। पेन्शन वाढीबाबत सरकार आता पूर्णपणे जागं झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे लवकरच आता ही जी टक्केवारी सांगितल्या इतके पेन्शन तुम्हाला वाढण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून बोललं जातंय। त्यामुळे पेन्शनधारकांना अगदी काही मोजक्याच दिवसामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। पेन्शनधारक मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।